बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी आज मतदान, तर उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान। अनेक मातब्बरांचं भविष्य मतदान पेटीत बंद होणार। जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा आज निकाल। लातूरच्या मराठमोळी विजयलक्ष्मी शिंदे जेएनयूच्या रिंगणात, तर अविचल वारके बापसा संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात। जेएनयूच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे लक्ष। आचारसंहिता लागू, तरीही सरकारला 4 दिवस धोरणात्मक निर्णय घेता येणार। मात्र निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी हवी, आयोगाकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। धाराशिव, लातूर, नांदेडचा दौरा करणार। दरम्यान करसखेडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। शहरातील मुख्य पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक घेणार। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ॲक्शन मोडवर। ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। नाईकांकडे ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण, वसई विरारची जबाबदारी, तर सिंधुदुर्गात नितेश राणेंकडे नेतृत्व। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी मुदत वाढणार। तांत्रिक अडचणींमुळे 2 कोटी महिलांपैकी 80 लाख महिलांचेच ई-केवायसी पूर्ण। पाण्यासाठी 100 आणि कॉफीसाठी 700 रुपये घेतल्यास लोक मल्टीप्लेक्समध्ये येणं बंद करतील। सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान नोंदवलं निरीक्षण। हिमाचल प्रदेशच्या कुल्लू मनालीच्या उंच टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी। रस्ते बर्फाच्या जाड चादरीनं झाकले। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। महिला क्रिकेट संघानं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। मोदींकडून क्रिकेट संघावर कौतुकाची थाप। महिला संघाकडून मोदींना सर्व खेळाडूंच्या सह्यांची जर्सी भेट।